ईदच्या निमित्तानं सर्व बांधवांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। ईद हे देते प्रेम, समानता, बंधुभावांचा संदेश। रमजान म्हणजे गरिबाविषयी आपुलकी निर्माण करणारा रमजान असतो। एकमेकाबद्दल बंधुभाव आणि या वेळी मानवतेचं मार्गदर्शन ठरणारा रमजान महिन्यात निरोप देताना सर्वांचेच मन भरून येते। रमजान हा महिना संकटावर मात करणारा, गरिबाविषयी आपुलकी बंधुभाव निर्माण करणारा, संयमशीलतेचे मानवतेचे उत्साही वातावरण तयार करणारा हा रमजान असतो। आणि उपवास धरल्याच्या नंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील यामुळं उपवासामुळं माणसांचं शरीर हे खूप चांगलं असते आणि त्यामुळं आरोग्य प्रत्येक माणसाचं सुधारण्यासाठी फार महत्त्वाचा रमजानचा उपयोग होतो। आजच्या निमित्तानं एवढंच म्हणेन, ईद फित्र हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आणि या रमजानमध्ये प्रत्येक माणसांच्या याच्यामध्ये वाईट विचार न येता सकारात्मक भावना निर्माण करणारा रमजान असतो। आणि या रमजानच्या महिन्यामध्ये प्रत्येक माणसांचं शरीर हे शुद्धीकरण होते, विचाराचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये शुद्धीकरण होते असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू शकत नाही। म्हणून येणाऱ्या काळांमध्ये सर्वांमध्ये समृद्धी, प्रत्येकामध्ये प्रगती, प्रत्येक माणूस सुखी व्हावं, समाधानानं व्यवहार करावा आणि प्रत्येक माणसांच्या जीवनामध्ये या ईदच्या निमित्तानं, रमजानच्या निमित्तानं चांगलं त्यांचं आयुष्यमान उंचावं एवढीच्या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद।